आमंत्रित केले आंबेशिव संघाला क्षेत्ररक्षणासाठी। तर 4 षटकांचा सामना असेल। तर चला, जाणता राजा बदलापूर संघ आपली सलामीची जोडी पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये। चला आंबेशिव संघ क्षेत्ररक्षण सजवा। तर सामना 4 षटकांचा असेल। तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल। जाणता राजा बदलापूर गाव विपक्ष आंबेशिव। जाणता राजा बदलापूर गाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय। दोन ऑफिशियल पंच आमचे निरंजन सावंत सर आणि अजित पुत्रन सर देखील सज्ज असतील या मॅच साठी। आमच्या सोबत आमचे गुणसंख्य लेखक जितू बोपी देखील जॉईन झालेत। तर निश्चित संदीप पिसेकर देखील आमच्या सोबत जॉईन झालेत। त्यांचं देखील सहर्ष स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये। जे प्रेक्षक आम्हाला tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह पाहतात त्यांचं देखील या दुपारच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा मी स्वागत करतो आणि घेऊन चलतो मैदानाच्या दिशेने जिथे सामना रंगतोय। एक बिग फाईट मॅच इथून आपल्या भेटीला येईल। पंचांचा इशारा येतोय गेम ऑन। पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तेजस। स्ट्राइक एंडला फलंदाज सेफ। पहिले चेंडूवरती मोठा फटका मारायचा होता, मिस टाइम स्ट्रोक। ते मात्र झेल कॅरी करायचा होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आला तोपर्यंत एका धावेचा अवधी होता। एक धाव कंप्लीट केली जाते। तर जाणता राजा बदलापूर गाव संघ आपण आपला 12वा प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। तर स्ट्राइक एंडला फलंदाज स्वप्नील डावकर आताचा फलंदाज गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज तेजस ज्याने खूप चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली, विकेट हॅट्रिक आणि पहिलं मेडन षटक ज्याने हाताळलं या स्पर्धेचं। तेजस एकदा खूप चांगला फटका, मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतोय। तर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील। 2 धावेने धावफलक पुढे सरकेल। धावफलकावरती धावा लागतील त्या 3 धावा। 3 धावा धावफलकावरती पहिले षटक मार्गस्थ आहे गोलंदाज तेजस। दुपारच्या सत्रामध्ये एक बिग फाईट मॅच आपण निश्चित एन्जॉय कराल। मागचा सामना खूप चांगला दाखवला तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ दैवली या टीमने।
चेंडू इथे मात्र वेगवान गतीचा मारा केला जातोय. गुडलेन स्पॉटवरती चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसरतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धाफलकावरती धावा स्थगित. धाफलकावरती धावा झाले त्या 3 धावा. तर 4 षटकांचा सामना आहे. निश्चित विचार केला तर 45 ते 50 धावांचं टार्गेट इथून मात्र सेट करावं लागेल अंबेशू संघासमोर. अंबेशू संघ खूप ताकदीचा संघ आहे. खूप चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतो. लॉंग ऑफच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफला चेंडू तटपला गेलाय अलॉंग द कार्पेट. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. तर एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 4 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली ती म्हणजे तेजसची. चांगली गोलंदाजी करत असताना एक गोलंदाजीचं उत्तम उदाहरण देत असताना तेजस आपल्या संघासाठी इथे मात्र स्वतःला सिद्ध करत असताना पूर्णपणे झोकून देतोय. मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतोय. ते मात्र सेकंड टाइम झेल कॅरी करता आला नाही. त्याच फलंदाजाचा सेफचा ते मात्र झेल कॅरी करता आला नाहीये. कुठेतरी जीवदान मिळते सेफला. एक घालकी फलंदाज आहे. 5 धावा धावफलकावरती 2दा मात्र जीवदान दिले ते म्हणजे फलंदाज सेफला. 5 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील स्वप्नील साठी खूप चांगला फटका. बॅक टू द बॉल. चेंडू तटपला गेला. गॅप शॉट सिलेक्शन. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतील मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल सीमापार 4 धावांसाठी. डीजे पहिल्या षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 9 धावा. तर गोलंदाजी माग होती. गोलंदाज सज्ज. दुसरं षटक घेऊन मनोहर कडव गोलंदाजी माग होती सज्ज. थोडस स्पीडअप करायचं आहे बघा. अंबेशू संघ 20 मिनिटांचा अवधी असेल. आज एक सामना एक्स्ट्रा खेळवायचा आहे. गोलंदाजी माग होती. गोलंदाज सज्ज मनोहर. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. आता मात्र सेफ पहिल्या ओव्हरमध्ये 2 वेळा जीवदान मिळालंय. तर म्हणजे सेफला त्या जीवदानाचा इथे मात्र फायदा उचलेल का सेफ. तर मोठा फटका. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉफ्टेड फटका. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 7 धावांसाठी सेफच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड षटकार. डीजे एकदा इथे मात्र व्हेरिएशन दाखवत असताना गोलंदाज मनोहर कमबॅक करून देतोय षटकारानंतर. मात्र पहिले चेंडूवरती षटकार पाहायला मिळालाय. त्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाज मनोहर. नाही धावफलकावरती धावा झाल्यात त्या 15 धावा. दुसरा षटक मार्गस्थ आहे गोलंदाज मनोहरचा. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज होईल सेफ शेख. एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाही. आता मात्र जखडून ठेवलं जाते फलंदाजाला गोलंदाज. तर मात्र व्हेरिएशन्स दाखवतोय गोलंदाज मनोहर. षटकार काढल्यानंतर कमबॅक केले. चांगली गोलंदाजी केली. आता मात्र अचूक लेंथ इथे मात्र वापर केला जातोय अचूक लेंथचा. 15 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र फसवलं जात आहे. व्हेरिएशन्स
दाखवले जात आहेत सातत्याने. धावफलकावरती धावा स्थगित, 3 चेंडू निर्धाव फेकलेत आतापर्यंत षटकार आल्यानंतर. धावफलकावरती धावा स्थगित, धावफलकावरती धावा झाल्या त्या 15 धावा. पंधरा धावा धावफलकावरती. तर मात्र जखडून ठेवलं जाते. आता मात्र स्लो गतीचा मारा केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. एकदा स्लो गतीचा चेंडू आता मात्र फसवला जाते फलंदाजाला. तून मात्र परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. मोठा धक्का लागेल तो म्हणजे जाणता राजा बदलापूर टीमला. सेफ बॅक टू द पवेलियन. डीजे. थँक्यू. 15 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इरफान. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे इरफान. गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मनोहर. आता खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू तटवला गेलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरं षटक इथून समाप्त आलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 8.00 च्या सरासरीने 16 धावा. डीजे. थँक्यू. बघा आंबेशू संघ थोडस स्पीडअप करायचं आहे. आज एक सामना एक्स्ट्रा खेळवायचा आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती गोलंदाज भास्कर. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे इरफान. इरफानचा विचार केला तर पहिल्या सामन्यात खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली इरफानच्या माध्यमातून. आता तशीच फलंदाजी दाखवावी लागेल. तर आता पहिल्या चेंडूवरती भिरकावून दिलंय. मिड विकेटला कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत चेंडू जाईल 1 बाउंड सीमा पार 4 धावांसाठी. डीजे. इरफान गोलंदाज भास्कर वरती. पुन्हा एकदा भास्कर टू इरफान. एकदा खूप चांगला फटका, मोठा फटका पाहायला मिळतोय. अंगणला बीट करून चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. तो मात्र हल्ला चढवत असताना गोलंदाज भास्कर वरती.
धावफलकावरती धावा झाल्या त्या 24 धावा. चोवीस धावा धावफलकावरती. मॅच बॉल निश्चितच आलाय. बघा जाणता राजा बदलापूर संघ, आपण खेळाडू कक्ष सोडून यायचं नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतोय. जेलची संधी तर मात्र कोणती चूक होणार नाही आणि मोठा मासा गळायला लागेल तो म्हणजे इरफान. बॅक टू द पवेलियन. विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला येत्या जानेवारीत पाहायला मिळेल श्री गणेश क्रिकेट संघ दैवलीच्या मैदानावरती. चेंडू एकदा इकडे मात्र कवसला चेंडू खेळून काढायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये. परंतु निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा लागल्यात ते फक्त आणि फक्त 24 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज भास्करचं. ते मात्र खोलवर टप्प्या. चेंडू अतिशय वेगवान गतीचा मारा केला जातोय. स्वप्नीलला मात्र जखडून ठेवलं जात आहे. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या 24 धावा. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते भास्करच्या माध्यमातून. 2 चौकार काढल्यानंतर इथे मात्र स्टेप आउट करून चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय. कोणती चूक होणार नाही. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे जाणता राजा बदलापूर टीमला. स्वप्नील बॅक टू पवेलियन. डीजे थँक्यू थँक्यू. तर निश्चितच जानेवारी महिन्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला एक आमदार चषक 2021चा पर्व निश्चित आपल्याला पाहायला मिळेल दैवलीच्या मैदानावरती. तर तब्बल 1 लाखाची स्पर्धा निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश क्रिकेट संघ दैवली यांचं आयोजन असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रमुख शिल्पकार आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय बाळकृष्ण मुंडे साहेब, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य दैवली यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला दैवलीच्या मैदानावरती पाहायला मिळेल. लवकरच आपल्याला ती तारीख देखील सांगतील स्पर्धेची. तर शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक, हाणमारीचं षटक घेऊन आलाय गोलंदाज सुमित. पहिले चेंडूवरती ते मात्र बॅटची कड घेतोय. लॉंग स्टॉप एंडला चेंडू जाऊन विसावेल. चेंडू जाईल सीमापार. 4 धावांसाठी संघर्षमय चौकार. डीजे 28 धावा धावफलकावरती. एक फायटिंग टोटल धावफलकावरती लावावी लागेल निश्चितच. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंच आमच्याकडे इशारा करते. चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंत स्वरूपात एकने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 29 धावा. 29 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा चेंडू
एकदा मोठा फटका. तर माझा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्लासिकल फटका इथे दाखवत असताना फलंदाज विलासच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका मारायचा होता कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाला ते मात्र पकडले चेंडूने आणि जेल कॅरी केला जातोय. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे जाणता राजा टीमला. फलकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शादाब. शेवटचं अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पाहायचंय किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. पुढचा चेंडू शादाब साठी मिड विकेटला चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार 4 धावांसाठी शादाबच्या बॅट मधून आलेला. तर 39 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा म्हणतो अलॉंग द कार्पेट. चेंडू तटवला गेलाय. कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाला बीट करून वाईड स्लॉंग ऑफला चेंडू जाईल. परंतु या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 41 धावा. तर शेवटचा चेंडू या इनिंग मधील. माझा मोठा फटका खेळायचा होता. माझा चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाही. धावचीची संधी असेल. फलंदाज बाद होईल. पहिलं सत्र इथून समाप्त झालंय. 41 धावा धावफलकावरती. 42 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ते म्हणजे आंबेशूट टीमला. डीजे
पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्र समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 41 धावा. 42 धावांची गरज असेल आंबेशिव टीमला. तर जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक मयूर कांबळेजी यांना. सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया मयूर ग्रुप आयोजित आई एकविरा ट्रॉफी मध्ये. दुसरा दिवस आणि सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या समोर आहे. आंबेशिव आणि त्यांच्या विरोधामध्ये जाणता राजा बदलापूर आणि आंबेशिव असे दोन या टीम दरम्यानचा संघर्ष आपण पाहतोय. 24 चेंडू मध्ये आता टार्गेट सेट करण्यात आलंय. 42 धावसंख्येचा मॅच चालू होण्याचा इथे इशारा. बॉलर तयार. राईट अमोर द विकेट. पहिल्या चेंडूवरती इथे आउटसाइड एज लागली होती. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग भरपूर चांगली होती. रनआउटची संधी देखील निर्माण झाली परंतु डायरेक्ट हिट इथे झाला नाही. पहिल्या चेंडूवरती मित्रांनो काय घडतंय. इथे एज होती ती कॅच मात्र इथे सुटली. फिल्डिंग भरपूर चांगली झाली. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. म्हणजे प्रत्येक बाजूने मी म्हणेन विकेट जाण्याचे चान्सेस पहिल्या चेंडूवरती होते परंतु ती विकेट आता मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. जाणता राजा बदलापूर आणि आंबेशिव. आंबेशिवने शेवटची मॅच अगदी 2 षटकामध्ये संपवली आणि तसा कारनामा त्यांना आता करावा लागेल. ब्लॉक होलचा चेंडू. ड्राईव्ह केला चेंडूला. वाईडिश शॉर्ट मिड विकेटला चेंडू. फिल्डिंग चांगली होते. इथे मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने आता श्री गणेश होतोय आंबेशिव या टीमचा. इथून तो जिंकेल तो फाईट करेल श्री गणेश दहिवली टीमच्या सोबत. ती क्वार्टर फायनलची मॅच असेल. इथून कोण जिंकेल यासाठी चालू असलेला संघर्ष. 24 चेंडू आणि टार्गेट आहे 42 धावसंख्येचं आणि ही मॅच मात्र भरपूर चांगली पाहायला मिळते. ओव्हर द कव्हर चेंडू मात्र खेळून काढलाय. 1 बाउन्स. त्या चेंडूला फिल्डिंग होते चांगली. इथे मिळतील 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती आहे. दोन्ही टीमने भरपूर चांगला परफॉर्मन्स दाखवलाय आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये. इथून एक चूक तुम्हाला या स्पर्धेपासून बाहेर फेकून देईल आणि एक विजय पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला पात्र ठरवेल. पुढे सरसावून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळायचा होता. चेंडू आणि फळीचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल मात्र पाहायला मिळते. चेंडू इथे संपलेत 4 आणि 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मॅच ऑफिशियल्स अजितजी पुत्रन सर आणि त्यांच्या सोबत आहेत निरंजनजी सावंत. खूप चांगली कामगिरी या स्पर्धेसाठी त्यांची राहिली आहे. स्वप्नीलचा चेंडू. खडे खडे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. पुनश्च चेंडूवरती येतोय. यष्टीरक्षक विसावतो त्याच्या हातामध्ये चेंडू. आणखी एक डॉट बॉल. 5 चेंडू इथे संपलेत आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 3. 3 धावा धावफलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. कशी बॉलिंग असावी याचं जिवंत उदाहरण देत असताना स्वप्नील बॉलिंग मार्कवरती एक अचूक आणि भेदक गोलंदाजी दाखवतोय. शॉर्ट पिच चेंडू. त्याच दिशेने फटका खेळायचा होता. इथे चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. वेल बॉलिंग. पंचाने देखील त्याचं कौतुक केलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे धावा धावफलकावरती आहेत. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त 3. 3 धावा धावफलकावरती. आता 18 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल ती 39 धावसंख्येची. 13.00 च्या सरासरीने इथून आता तुम्हाला धावावं लागेल. जो रन रेट मी म्हणेन 10 पर्यंत होता तो आता थोडासा वाढलाय आणि आता या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. 3 धावा धावफलकावरती 42 धावसंख्येचे टार्गेट. बॉलिंग मार्क वरती आता बदल केला जातोय. फील्ड रिस्ट्रिक्शन आता संपलेत. 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता आणि अशा वेळेस कॅप्टन आता फील्ड पोझिशन सजवत असताना
मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हर आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळते. बरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या बाजूला डीप मध्ये सीमारक्षक आहे. लॉंग लेगला त्यात चाललेत. बॉलर तयार असेल. विलास राईट आर्म ओव्हर द विकेट. 3 धावा, धाव फलकावरती. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये सीमारक्षक आहे. भरपूर वेगाने मुजीब त्या चेंडूवरती येतोय. इथे मिळतील फक्त 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धाव फलकावरती धावा येत आहेत त्या 5. लक्षात ठेवा 13.00च्या सरासरीने तुम्हाला इथून धावा बनवायचे आहेत. 18 चेंडूमध्ये 39 धावसंख्येची गरज होती. 2 धावा येत आहेत. समीकरण आता बदलेल. शेवटचे 17 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 37 धावसंख्येची गरज. 17 चेंडू 37 धावसंख्येची गरज. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये सीमारक्षक आहे तो भरपूर वेगाने येतोय चेंडूवरती. इथे पुनश्च दुहेरी धाव मिळेल. मोठ्या फटक्यासोबत सिंगल डबलला कॉन्सन्ट्रेट तुम्ही केलं पाहिजे. त्यालाच चांगलं क्रिकेट असं म्हणतात आणि तेच इथे दाखवत असताना जरी बॅट्समनच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील तरी सिंगल डबल चेंडू तो गॅपमध्ये टाकतोय. सिंगल डबलला तो महत्व देतोय आणि धाव फलक अगदी हलत ठेवतोय. 2 धावसंख्येच्या मदतीने धाव फलक पुढे जाते. जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. आता विजयासाठी 16 चेंडू मध्ये गरज असेल 35 धावसंख्येची. 16 चेंडू मध्ये 35 धावसंख्येची गरज. बॅटिंग साठी आपण पाहतोय मयूर आणि आकाश. ही सलामीची जोडी चांगली आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये पाहायला मिळते. लॉंग ऑनचा सीमारक्षक त्या चेंडू खाली येतोय. तो कोणती चुकी करत नाही आणि इथे पहिला धक्का मिळतोय अंबेशिव टीमला. मयूरची गोल्डन विकेट आता मिळते. वन डाऊनच्या पोझिशनला नवीन बॅट्समन जातोय. वैभव खाकरे जातोय बॅटिंग साठी. 3ऱ्या क्रमांकावरती बॉलर तयार असेल. विलास चांगली बॉलिंग तर करतोय. मोठे फटके मारण्यापासून या सगळ्याच गोलंदाजांनी आज वंचित ठेवलंय आणि तशी कामगिरी देखील त्याच्या माध्यमातून झाली आहे. वेगवान चेंडू, स्टायलिश फटका, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या रिझन मध्ये भरपूर वेगाने मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती येतोय. जिथे दुहेरी धाव खरं तर व्हायला पाहिजे तिथे तर फक्त सिंगलच देतोय आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा येतील त्या 8 धावा धाव फलकावरती. शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे मोठ्या फटक्यांची गरज आहे तिथे मोठे फटके आता थांबवले जात आहेत अंबेशिव टीमच्या बाजूने. याच संघाने मी म्हणेन मागच्या मॅच मध्ये 2 षटकामध्ये मॅच फिनिश केली होती. तो आता धावसंख्येसाठी संघर्ष करतोय. इथे टॉप एज लागले. फाईन लेगचा सीमारक्षक चेंडूवरती थोडंसं फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं त्याच्या हातामध्ये चेंडू येईल परंतु तो मात्र तिथे मिसफिल्ड करतोय. 2 धावा मिळतील अंबेशिव टीमला आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले ते 10 या आकड्यावरती. 42 धावसंख्येचं टार्गेट होतं. 10 धावा धाव फलकावरती. अजूनही 32 धावसंख्येची गरज असेल. सेकंड ओव्हर ऑन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ आता प्रोग्रेस वरती आहे, प्रगतीपथावर आहे आणि अशा वेळेस कुठेतरी मी म्हणेन मोठे फटके आता येणं अपेक्षित असेल. 32 धावसंख्येची गरज. 13 चेंडू शिल्लक असतील. विलास राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाने इथे चूक केली आहे परंतु इथे निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 10 आणि आता 10 आणि आता विजयासाठी 12 चेंडू मध्ये गरज असेल ती 32 धावसंख्येची. ओटो डीजे. माहितीसाठी सांगू इच्छितो की जरी मयूर ग्रुप चषक यावर्षी होत नसेल तरी तेवढ्याच ताकदीची स्पर्धा आयोजित केली. प्रतीक पिसेकर, निरंजनजी पिसेकर, मयूर पिसेकर, प्रज्वल खडकबाण यांच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून या मैदानावरती आपण आई एकविरा ट्रॉफी पहिलं वर्ष आहे परंतु देखणं आणि दिमागदार आयोजन
या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धाव फलकावरती. आता शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 32 धावसंख्येची. बॉलिंग मार्कवरती बदल केला जातोय. कल्याण मुरबाड हायवे एंड कडून येतोय मुजीब. मुजीब बॉलिंग मार्कवरती. शॉर्ट पिच चेंडू इथे एज लागली होती. यष्टीरक्षक चेंडूवरती येतोय पहिला डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव मात्र जातोय. मोठा फटका खरं तर स्क्वेअर लेगला यायला पाहिजे होता. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु खडे मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथे डॉट बॉल येतोय. आता समीकरण बदलेल. 11 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 32 धावसंख्येची गरज. मोठे फटके येणं अपेक्षित वारंवार आपण सांगतोय आणि ती आक्रमकता आता दाखवावी लागेल. ब्लॉकवरचा चेंडू एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 धावा धाव फलकावरती. 31 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 10. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा अपेक्षित. प्रत्येक षटकामागे जर 2 मोठे फटके आले, धावफलकाला जर तुम्ही हलतं ठेवलं तर कुठेतरी या धावा सोप्या बनतील परंतु मोठे फटके इथे थांबवले जातात. हा चेंडू देखील भरपूर हवेमध्ये आहे. शॉर्ट फाईन लेगचा सीमारक्षक आणि यष्टीरक्षकामध्ये टायमिंग त्या ठिकाणी कॉलिंग चुकलं. क्रिकेटमध्ये कॉलिंगला भरपूर महत्व असतं. क्रिकेटमध्ये कॉलिंगला फार महत्व असतं. यस, नो अँड वेट या 3 गोष्टींचं जर पालन तंतोतंत झालं नाही तर कुठेतरी अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ही झेल फाईन लेगच्या सीमारक्षकाकडे होती परंतु यष्टीरक्षक भरपूर वेगाने त्या ठिकाणी धावत गेला. तो बॅलन्स त्याचा चुकला आणि ती झेल अगदी मी म्हणेन जमिनीला दान झाली. इथे धावा मिळत आहेत 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 13. शॉर्ट पिच चेंडू पुलचा फटका. फाईन लेग मध्ये लॉंग लेगला सीमारक्षक आहे. भरपूर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. इथे मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते आणि जाऊन पोहोचते. वन शॉट. पंचांचा इशारा इथे आला. एकच धाव मिळेल. 14 धावा धाव फलकावरती. मुजीब राईट आर्म राऊंड द विकेट. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डिंग भरपूर चांगली त्या ठिकाणी केली जाईल असं वाटलं परंतु चेंडू फरार होतोय. सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. मुजीबच्या विरोधामध्ये हा चौकार येतोय. धावफलक जाऊन पोहोचलोय 18 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी गरज असेल 7 चेंडू आणि 24 धावसंख्येची. 7 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. या षटकामध्ये जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच नक्कीच जाईल आणि त्याची बॅटिंग तुम्हाला दाखवावी लागेल. यष्टीरक्षक इथे चकतोय. 2 सीमारक्षक मागचे चकतायत आणि सरळ चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगच्या बरोबर मधून लेग बाईटचा हा आलेला चौकार. चौकाराच्या मदतीने धाव फलक पुढे जात आहे आणि जाऊन पोहोचतोय ते 22 या आकड्यावरती. षटक क्रमांक ही ते तिसरं देखील संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती येतात. 42 धावसंख्येचे टार्गेट. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 20 धावसंख्येची गरज. 20 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी. चला लगेचच आपण पाणी घेऊन जा प्लीज. आयोजकांना माझी सूचना येते. 6 चेंडू आणि आता 20 धावसंख्येची गरज आहे परंतु या धावा बनतील की ह्या धावा वाचवल्या जातील तत्पूर्वी जाऊया एक सुरेख संगीताकडे.
संघ दहिवली टीमच्या कॅप्टनला माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. दहिवली टीमच्या कॅप्टनला माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 20 धावसंख्येची. कोण फाईट करेल दहिवली टीमच्या अगेन्स्ट क्वार्टर फायनल मध्ये, यासाठी हा चालू असलेला संघर्ष. दोन्ही टीम भरपूर चांगले आहेत. एका बाजूला अंबेशिव आणि दुसऱ्या बाजूला जाणता राजा बदलापूर. परंतु आता अंबेशिव टीमला विजयासाठी गरज आहे ती 6 चेंडू मध्ये 20 धावसंख्येची. बॉलिंग मार्क वरती येतोय बदलापूर गाव विलेज एंड कडून. बॉलिंग मार्क वरती येतोय योगेश माली, राईट आर्म ओव्हर द विकेट. बदलापूर गावाकडून बॉलिंग होईल. 6 चेंडू 20 धावा. 6 चेंडू 20 धावा. लॉंग ऑनला चेंडू उडवलाय. त्या ठिकाणी सीमारक्षक चेंडू वरती येतोय. अप्रतिम अप्रतिम त्या ठिकाणी फिल्डिंगचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. निर्णय अपेक्षित असेल. येस, मी विनंती करतो पवेलियनच्या सगळ्या प्रेक्षकांना की आपण डगआउट मध्ये जा प्लीज. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल अशी आम्हाला आयोजकांची सूचना येते. चला, मी विनंती करतो प्रेक्षकांना की आपण डगआउट मध्ये जा प्लीज. जी ग्रीन पट्टे आम्ही लावले त्याच्या पलीकडे आपण जा प्लीज. अन्यथा आयोजक तुम्हाला येतील आणि उठवतील. तुम्ही या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात. प्लीज आम्हाला सहकार्य करा. कमेंट्री बॉक्स मध्ये कोणी चर्चा करू नका. यस, इथे कोणताही मोठा फटका नसेल. अप्रतिम सीमारक्षण आम्हाला पाहायला मिळालं. अगदी ज्या वेळेस चेंडू आणि हाताचा स्पर्श झाला त्यावेळेस तो हवेमध्ये होता. टेक्नॉलॉजीचा उपयोग या ठिकाणी tenniscricket.in ची संपूर्ण टीम. एकदा जोरदार टाळ्या आपण tenniscricket.in साठी वाजूया. अप्रतिम कॅमेरा वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 5 रन्स किती? 3 धावा. आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती. इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर इथे बिघडून टाकतोय आणि आणखी एक धक्का मिळतोय अंबेशिव या टीमला. तर इथे नवीन बॅट्समन जातो विजय. चेंडू शिल्लक असतील ते आता 4 आणि विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 17 धावसंख्येची गरज. असं वाटलं होतं की षटकार जातोय की काय, परंतु त्या ठिकाणी धावत आला फिल्डर लॉंगॉनचा. अप्रतिम त्या ठिकाणी त्याची कमिटमेंट, प्रयत्न, अचूक मी म्हणेन फिल्डिंग त्याने दाखवली आणि त्या धावा इथे कुठेतरी 3 धावा त्याने वाचवल्या आणि आता समीकरण बदलेल. जाऊन पोहोचेल ते 4 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंडला विजय कडव, लेफ्टी बॅट्समन. 4 चेंडू मध्ये आता 3 षटकारांची अपेक्षा, एवढंच मी म्हणेल. 3 मोठे फटके या मॅच मध्ये वापसी करून देतील, विजयाचे दार खुले करून देतील अंबेशिव टीम साठी.
बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार असेल. राईट अमोर द विकेट. येथे आणखी एक सफलता, आणखी एक गडी इथे बाद केला जातोय. बॉलर योगेशच्या माध्यमातून ऑन हॅट्रिक असेल. नेक्स्ट बॉल. बॅट्समन जातोय. सुमित जातोय बॅटिंग साठी. बॉलर तयार असेल. ऑन हॅट्रिक योगेश. एक हॅट्रिक आम्ही मागच्याच मॅच मध्ये पाहिली आहे. आजच्या दिवसामध्ये आम्ही एक हॅट्रिक पाहिली आणि आता या मॅच मध्ये योगेश हॅट्रिक मिळवणार का, परंतु त्याच्या विपरीत येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव संख्या फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल ते 31 या आकड्यावरती. आता शेवटचे चेंडू बाकी असतील 2 आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 11 धावा. या मॅच मध्ये मी म्हणेन आता संजीवनी देणारा षटकार पाहायला मिळतोय. या स्कोर कार्डला संजीवनी देणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही मॅच मी म्हणेन जिवंत आहे आंबेशिव टीम साठी. शेवटचे 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 11 धावसंख्येची गरज. इथे मी म्हणेन आता इतिहास रचावा लागेल बॅट्समन सुमितला. शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स. त्या ठिकाणी लॉंग ऑनला फिल्डिंग भरपूर चांगली केली जाते. इथे फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल ते 32 या आकड्यावरती. आता शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 10 धावसंख्येची गरज. खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली जाणता राजा बदलापूर टीम कडून. इथे मात्र मॅच फिनिश केली जाते. जाणता राजा बदलापूर टीमने पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. दोन्ही टीमचं आपण कौतुक करूया, त्यांचा आभार मानूया आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा देऊया. हार्ड लक असेल आंबेशिव टीम, कारण पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग त्याने दाखवली. 2च षटकामध्ये ती मॅच त्याने फिनिश केली, परंतु त्यांना आता पराभवाला सामोरं जावं लागतंय. मी विनंती करतो श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली टीमला की आपण नाणेफेकी करण्यासाठी लगेच या. आणि तसेच माझी विनंती असेल जाणता राजा बदलापूर टीमला की आपला कॅप्टन आपण लगेचच व्यासपीठावरती पाठवा.